तर नमस्ते, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे माझं चॅनल मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आज मी स्पेशली मुलांच्या टिफिनसाठी झटपट होणारा हा पदार्थ घेऊन आलेली आहे। कधी कधी मुलांना टिफिनमध्ये काय द्यावं हा प्रश्नच पडतो आणि मग मुलांना भाज्यासुद्धा रोज रोज खाऊन कंटाळा येतो। तर आज मी बदाम पोळी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मी बदाम कढईमध्ये थोडेसे भाजून घेत आहे। मंद आचेवर आपल्याला हे बदाम जे आहे थोडे भाजून घ्यायचे आहेत। तर हे बघा, बदाम मी थोडे भाजून घेतलेले आहेत हलकेसे। आता आपण थोड्या वेळ हे थंड करण्याकरता ठेवूया। तर बघा, हे भाजलेले बदाम थोडे थंड झालेले आहेत। मिक्सरमध्ये टाकूया आणि यामध्ये गूळ टाकायचा आहे। तुम्ही यामध्ये साखर सुद्धा टाकू शकता। थोडी विलायची टाकत आहे मी। आता आपल्याला हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे। तर हे बघा, तुम्ही बघू शकता, मी मिक्सरमध्ये गूळ, बदाम आणि विलायची छान असं बारीक करून घेतलेलं आहे। तर हे बारीक केलेले मिश्रण जे आहे ना, तुम्ही स्टोअर सुद्धा करू शकता। म्हणजे आयत्या वेळेला तुम्ही बदाम पोळी मुलांना झटपट तयार करून देऊ शकता। तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे। आता आपण गव्हाचं पीठ जे आहे ना भिजवून घेऊया। गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही थोडं चिमूटभर मीठ टाकू शकता। मी मीठ पोळ्यांकरिता वापरत नाही, त्यामुळे मी इथे मीठ टाकत नाही आहे। साधं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। तर बरेचसे मुलं जे आहेत ना बदाम सुद्धा खात नाही, तर अशा प्रकारे आपण मुलांना बदाम सुद्धा खिलवू शकतो। तर पीठ छान मळून घेतलेलं आहे। थोडं तेल टाकून 5 मिनिटं आपण हे झाकून ठेवायचं आहे पीठ, म्हणजे पीठ छान असं आपलं सेट होईल। तर हे बघा, 5 मिनिटं झालेले आहेत। पीठ आपलं छान असं मुरलेलं आहे। आता आपण एक छोटीशी पुरी लाटून घ्यायची आहे आणि या पुरीमध्ये आपण स्टफिंग भरूया। हे स्टफिंग जे आहे ना तुम्ही फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता। 8 ते 15 दिवस अगदी छान राहतं, खराब होत नाही। म्हणजे तुम्ही आयत्या वेळेस मुलांना 5 मिनिटांमध्ये झटपट ही बदाम पोळी टिफिनसाठी करून देऊ शकता किंवा नाश्त्याला सुद्धा खाऊ शकता। तर व्हिडिओ अगदी छोटासाच आहे, पूर्ण फुल वॉच करा। आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। तर हे बघा, तुम्ही बघू शकता एक छोटी पुरी मी लाटून घेतलेली आहे। आता आपण यामध्ये स्टफिंग भरूया। मी इथे गुळाचा वापर केलेला आहे। तुम्ही साखरेचा सुद्धा इथे वापर करू शकता गुळाऐवजी, पण साखरेपेक्षा गुळ पौष्टिक असतं, त्यामुळे मी इथे गुळाचा वापर केलेला आहे। तर हे बघा, स्टफिंग भरल्यानंतर छान असं पॅक करून घ्यायचं। असं पॅक करून घेतल्यानंतर आपण हलक्या हाताने थोडं कोरडं पीठ लावून ही पोळी लाटून घ्यायची आहे। आता मी इथे पोळ्या बनवत आहे। तुम्ही अशाच प्रकारे पुऱ्या सुद्धा बनवू शकता। जर तुम्हाला पुऱ्या खायच्या असतील तर तुम्ही पुऱ्या सुद्धा बनवून इथे तयार करू शकता। आणि जर तुम्ही तेल खाणे अवॉइड करत असाल तर तुम्ही पोळी सुद्धा बनवू शकता। म्हणजे दोन्ही गोष्टी तुम्ही इथे तयार करू शकता। तर हलक्या हाताने आपण पोळी लाटून घेऊया। तवा सुद्धा मी गॅसवर गरम करण्याकरता ठेवलेला आहे। थोडं कोरडं पीठ मी इथे लावून घेत आहे। तर अगदी 2 साहित्यापासून तयार होणारी बदाम पोळी खायला सुद्धा खूप टेस्टी आणि पौष्टिक सुद्धा आहे। तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि आय होप की तुमच्या मुलांना नक्की आवडेल। तुम्ही सुद्धा नक्की असं मुलांना टिफिनमध्ये करून देऊ शकता। तरी बघा, पोळ्या तयार झालेल्या आहेत। तवा सुद्धा छान असा गरम झालेला आहे। आता मी इथे तेल लावत आहे। तुम्ही तुपावर सुद्धा ही पोळी तयार करू शकता। तर मंद आचेवर आपण दोन्ही साईडनी छान अशी पोळी शेकून घेऊया। अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये ही पोळी आपली तयार होते। इथे हे बघा, तुम्ही या मिश्रणामध्ये सुकं खोबरं सुद्धा ऍड करू शकता। तर बघू शकता तुम्ही किती कमी वेळामध्ये ही बदाम पोळी मी इथे तयार केलेली आहे। आय होप की तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल। तर तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करून बघा। तर हे बघा, पोळी इथे तयार झालेली आहे।
तर कशी वाटली ही रेसिपी नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणखी काही रेसिपी बघायच्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये त्याप्रमाणे सांगू शकता. तर माझा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशाच प्रकारे बघत राहा माझ्या रेसिपीज आणि नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.